आता नुकतीच एक अमावास्या आपण साजरी केली। ती अमावास्या कोणती? आषाढी अमावास्या, आषाढ महिन्यातली अमावास्या। या अमावास्याला आता कलियुगामध्ये काय संबोधन केले जाते? गटारी अमावास्या। आपण ह्या कलियुगामध्ये भरकट येऊ नको, आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवूया। जगा आणि जगवा, दुसऱ्याचे हक्क मारू नका, चोऱ्या चपाट्या थांबवा। त्याचं खरं स्वरूप आहे, हेच ते वास्तव आहे। हे वास्तव तुमच्यापर्यंत पोचलं असेल तर त्याला गाठीशी बांधा, घट्ट बांधा आणि या पुढचं जीवन कसं व्यापन करायचं आहे, कसं जगायचं आहे, जगा आणि जगवा। सनातनी वास्तव, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आता नुकतीच एक अमावास्या आपण साजरी केली। ती अमावास्या कोणती? आषाढी अमावास्या, आषाढ महिन्यातली अमावास्या। या अमावास्याला आता कलियुगामध्ये काय संबोधन केले जाते? गटारी अमावास्या। चल रे, जरा पॅक घेऊया, जरा कोंबडी खाऊया, बकरा खाऊया। येतो काय रे बाबा? अरे आता श्रावण चालू होतोय, जरा खाऊन घेऊया ना पोटभर, कारण आयुष्यभर खायला मिळालं नाहीये। काय अवस्था आहे बघा या कलियुगाची। आणि थोडासा पेग, थोडीशी मदिरा मारूया काय रे? अरे आता गटारी अमावास्या, ये साजरी करूया, पार्टी करूया। बस हेच विचार चालू आहेत, कारण हे कलियुग आहे। आणि ह्या कलियुगामध्ये माणसाची वृत्ती ही अशी खंगलेली आहे, दिशाहीन झालेली आहे। त्यामुळे या गतहारी अमावास्याला गटारी अमावास्या करून टाकलं। काय? गतहारी अमावास्या, याचा उल्लेख काय आहे? गतहारी अमावास्या। या गतहारीला अपभ्रंश करून गटारी करून टाकलं, कारण आम्ही कलियुगी आहोत, कारण आमच्यातली माणुसकी संपलेली आहे, आपल्यामधील इन्सानियत संपलेली आहे। कारण आम्ही एकमेकांना लुटून खातोय, दुसऱ्याचा हक्क कसा काढून घेणे, दुसऱ्याला कसं लुटणे, चोऱ्या चकाऱ्या कसे करणं, बस याच्या पलीकडे यांची बुद्धीच गेलेली नाही आहे। कारण यांची सद्विवेक बुद्धी ही सडलेली आहे। आणि अशा सद्विवेक बुद्धी सडलेल्या प्रवृत्तीकडून आपण काय अपेक्षा करायची? काय मग येता काय पार्टी करायला, ढोसायला, बाटली, खंबा, पॅक येत आहे काय? मित्रांनो, समजून घ्या जरा, ही भारतीय संस्कृती आहे, ही सनातन संस्कृती आहे। म्हणजेच आपण त्याला सनातन धर्म म्हणतो। आणि धर्माचा उल्लेख मी अनेक वेळा केलेला आहे। मर्म समजून ओळखून ते धारण करणं म्हणजे धर्म असो मित्र। तर ही गताहारी अमावास्या, आता ह्या गताहारी अमावास्याचा अपभ्रंश होऊन गटारी अमावास्या झाला, त्याचा उल्लेख आताच केला। आता ही गताहारी अमावास्या म्हणजे काय? तर गत म्हणजे पूर्वी होऊन गेलेली गोष्ट, भूतकाळात होऊन गेलेली गोष्ट। आहार म्हणजे अन्न ग्रहण करणं। मित्रांनो लक्षात आलं का? मग पूर्वी होऊन गेलेली गोष्ट आहे, भूतकाळात होऊन गेलेली गोष्ट आहे ती म्हणजे काय? तर ह्या चातुर्मासाच्या व्यतिरिक्त जे महिने आहेत, जे मास आहेत, त्या महिन्यामध्ये, त्या वर्षभरात आपण जो आहार करतोय त्या आहाराला आपल्याला विसरायचं आहे किंवा त्या आहाराला आपल्याला बदलायचं आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे। मित्रांनो लक्षात आलं का? जे ह्या चातुर्मासाच्या पूर्वी आपण आहार करत होतो, घेत होतो, ग्रहण करत होतो, त्या आहाराला आपल्याला बदलायचं आहे। आणि थोडाफार नाही बदलायचं आहे, कारण त्यावेळी सुद्धा आपण आहार विहारामध्ये परिवर्तन आणतोच, पण ह्या वेळेला ह्या चातुर्मासामध्ये ते आपण अगदी काय म्हणतात त्याला, चाणक्य वृत्तीने
किंवा अगदी स्पष्ट वृत्तीने, स्पष्ट विचाराने ते आपल्याला त्याच्यामध्ये परिवर्तन आणायचे. तर का या चातुर्मासामध्ये जो या बॅक्टेरियांचा, या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्या विषाणूंचा, बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव आपल्या आरोग्यावर होऊ नये. पाचन अवस्था आपली मंदावलेली आहे, पाचन संस्था आपली मंदावलेली आहे, ती योग्य प्रकारे काम करत नाही आहे. त्यामुळे आहार विहारामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं. मित्रांनो लक्षात आलं का? गत आहारी, गटारी नव्हे, गत आहारी, म्हणजे गत आहाराला आपल्याला विसरायचं आहे आणि त्याचं परिवर्तन आपल्याला आता कशामध्ये करायचं आहे? तो आहार अगदी कसा असावा? सात्विक. तो आहार कसा असावा? सात्विक असावा, त्याच्यात सत्व असावे. मित्रांनो लक्षात आलं का? जे पचायला अगदी सुलभ होईल, ज्याच्यामुळे पचन संस्थेवरती त्याचे परिणाम होणार नाही आणि पचन संस्था ते अन्न ग्रहण केल्यानंतर अगदी सहजरित्या ते पचवू शकते. असं हलका आहार, असं सात्विक आहार ग्रहण करणं आवश्यक आहे. त्यामुळे बघा तुम्ही या चातुर्मासामध्ये उपास तपास केले जातात. मित्रांनो लक्षात घ्या, उपास तपास, तपास म्हणजे तपासणे नव्हे, शब्दाचा अपभ्रंश आहे. तर उपवास आपण करतो, का करतो? अरे सात्विक आहार ग्रहण करण्यासाठी. मित्रांनो लक्षात आलं का? मग उपासाचे फराळाचे पदार्थ आपण ग्रहण करतो का? ते सात्विक आहार आहे, पचायला सोपं आहे, सुलभ आहे. त्याच्यामागे विज्ञान आहे मित्रांनो. नाहीतर इतर वेळी आपण काय डाळ भात, चपाती, भाजी वगैरे खात असतो, पण ह्या वेळेला आपण रताळा खाल्लं किंवा साबुदाण्याची खिचडी खाल्ली, म्हणजे असे हलके आहार जे पचायला कठीण नाही आहे, वगैरे वगैरे. वरीचा भात खाल्ला, त्याला कारणच ते आहे, म्हणजे गत आहारी अमावास्या, ना की गटारी अमावास्या. आता ह्याच अमावास्येला दुसरं सुद्धा संबोधन आहे, ते म्हणजे दीप अमावास्या. आता या दीप अमावास्याचा अर्थ काय आहे? त्याच्यामागे कारण काय आहे? त्याच्यामागे विज्ञान काय आहे? तर मित्रांनो, आपण जे जतन करून ठेवलेले दिवे आहेत वर्षभर किंवा अडगळीत टाकलेले दिवे आहेत, त्या दिव्यांना आपल्याला काढायचं आहे बाहेर. त्या दिव्यांना बाहेर काढायचं आहे, त्याला स्वच्छ घासायचे, पुसायचे आहेत आणि ते दिवे प्रज्वलित करायचे पूर्ण घरभर, पूर्ण आपल्या वास्तूभर. का करायचे आहेत? कारण का ह्या चातुर्मासामध्ये सूर्यकिरणं, सूर्यप्रकाश धरतीपर्यंत पोचत नाही. त्याला अडथळा कशामुळे येतो? त्या पर्जन्याच्या ढगांमुळे. मित्रांनो लक्षात आलं का? ते ढग अडचण करतात, त्याच्यामध्ये बॅरिकेड निर्माण करतात आणि ते किरणं धरतीपर्यंत पोचत नाही, तो प्रकाश धरतीपर्यंत पोचत नाही. त्यामुळे सूर्यकिरणं धरतीपर्यंत पोचू शकले नाही, या पृथ्वीपर्यंत पोचू शकले नाही, जमिनीवर पोचू शकले नाही, तर हवामानातील बॅक्टेरियाचं प्रमाण वाढते, त्या विषाणूंचं प्रमाण वाढते, त्या जीवाणूंचं प्रमाण वाढते आणि हे प्रमाण कुठेतरी काही अंशी आपल्याला रोखता यावं. हे रोखता यावं त्यासाठी आपल्याला हे दीप पेटवायचे असतात. विविध तेलांचा वापर करून, तिळाचं तेल वापरा, तुम्ही राईचं तेल वापरा, खोबरेल तेल वापरा, अनेक अशा तेलांचा वापर करून त्या तेलातून जे दिवे पेटवणार, त्या दिव्यातून निघालेली ऊर्जा जी आहे, त्या ऊर्जेने हे जे वातावरण आहे, दूषित झालेलं वातावरण काही प्रमाणात आपण कमी करू शकतो. पूर्णपणे संपवू शकत नाही, पण काही प्रमाणात. आणि ते काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जो आरोग्यावरती आपल्याला 100% जो आघात होणार होता, त्यापासून आपल्याला आपलं आरोग्य वाचवू शकतो आपण, व आरोग्य सुधारू शकतो. म्हणजे काही प्रमाणात तरी का होईना, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आता हे तुम्हाला लगेच समजलं असेल, कारण का चला मैं तो साफ बन गया असं मित्रांनो इंग्लिशमध्ये लवकर कळते. तर हे दिवे त्यासाठी पेटवले जातात, ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी. दीप अमावास्या, त्याच्यामागलं विज्ञान तुम्हाला कळलं, त्याच्यामागे भौगोलिक कारण काय आहे ते तुम्हाला कळलं.
कारण का तिन्ही सांज सारखी अवस्था झालेली असते. तिन्ही सांजला ती जी अवस्था असते, सूर्यप्रकाश म्हणजे उजेड आणि काळोख यामधली संधी, आणि ह्या संधीला आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि ह्या संधीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. कारण हे दिवसभर असते. आता ही बघा परिस्थिती तुमची कशी आहे, तर तिन्ही सांजची जी कातर वेळ असते त्या कातर वेळेप्रमाणे ही संध्याकाळ निर्माण झालेली आहे. आणि ह्या संध्याकाळ जर अशीच दिवसभर असेल तर बॅक्टेरियाचं प्रमाण वाढणारच. म्हणून हा त्याच्यावरती केलेला एक उपाय आहे. तो काय? दीप प्रज्वलित करणं. म्हणून त्याला आपण दीप अमावास्या सुद्धा म्हणतो. आता त्याला चौथं काय आहे संबोधन, ते म्हणजे दर्श अमावास्या. दर्शवणं, काहीतरी दाखवणं, काहीतरी संबोधन करणं म्हणजेच दर्श अमावास्या. आता काय संबोधन करतोय आपण? दीप का पेटवावे. काय संबोधन करतोय? आहार विहार कसा असावा. मित्रांनो, म्हणून आपण याला दर्श अमावास्या सुद्धा म्हणतो. आणि आषाढ महिन्यात ही अमावास्या येते म्हणून याला आपण आषाढी अमावास्या सुद्धा म्हणतो. मित्रांनो, मग आता मारायचा का पेग, खायचा का कोंबडा? पुढच्या हो आता सर गेलीच ती गटारी अमावास्या. तुमच्या म्हणण्याप्रमाणे गटारी अमावास्या. गटारात जाऊन लोळायचं आहे का? काय ठरवलं आहे मग? पुढच्या आषाढी अमावास्याच्या दिवशी किंवा ह्या गताहारी अमावास्याच्या दिवशी किंवा ह्या दीप अमावास्याच्या दिवशी किंवा ह्या दर्श अमावास्याच्या दिवशी काय करायचं नक्की? गटारात लोळायचं आहे मांस मच्छी खाऊन, की आपल्याला ते वर्ज करायचं आहे? मित्रांनो, लक्षात आलं का? या चातुर्मासाचा मध्ये आपण उपवास का करतो? तर आपल्या उदराला आराम देण्यासाठी, आपल्या पोटाला आराम देण्यासाठी, आपली जी पाचन संस्था आहे त्या पाचन संस्थेला आराम देण्यासाठी. लक्षात आलं का? कारण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या चातुर्मासानंतर आपली प्रकृती कशी राहायला पाहिजे? निरोगी राहायला पाहिजे, सदृढ राहायला पाहिजे. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि आपण भजन पूजन कीर्तन का करावं ह्या काळामध्ये? तर आपलं मन स्थैर्य ठेवण्यासाठी, मन स्थिर ठेवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी. कारण आपली जी ऊर्जा आहे कसली? इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती ही जाज्वल राहिली पाहिजे, ही शाश्वत राहिली पाहिजे, हे निरंतर चिरंतर जीवित राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे भजन पूजन कीर्तन करणं आवश्यक आहे, नामस्मरण करणं आवश्यक आहे. म्हणून ह्या 4 मासामध्ये अनेक सण आपण साजरे करतो. ते निमित्त आहे. फक्त सण साजरे करणं हे निमित्त आहे. आपल्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी, आपल्या आहार विहारामध्ये परिवर्तन आणण्यासाठी हे सगळे सण आपण साजरे करतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन याच्या मागे काही नाही आहे. देव हा देणारा आहे, दाता आहे. आणि आता आपण ह्या चातुर्मासामध्ये आपण आणखीन काय करावं, कशा प्रकारे नियोजन करावं याच्यावर मी एक व्हिडिओ बनवेन. म्हणजे चातुर्मासामध्ये हे देव निद्रेला जातो ना, निद्रावस्थेत जातो म्हणजे काय आहे, नक्की काय आहे, तो देव कोणता, त्याचं वास्तव काय आहे याच्याबद्दल मी बोलणार आहे. त्याच्यासाठी आपण एक नवीन एका अध्यायाला आपण पुढच्या भागामध्ये बघू. पण तुर्तास तुमच्या लक्षात आलंच असेल ही दीप अमावास्या म्हणजे काय, ही दर्श अमावास्या म्हणजे काय, ही गटारी अमावास्या नव्हे, गता आहारी अमावास्या म्हणजे काय. आपण भरकटूया नको या कलियुगामध्ये, आपण ह्या कलियुगामध्ये भरकट येऊ नको. आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवूया. जगा आणि जगवा, दुसऱ्याचे हक्क मारू नका, चोऱ्या चपाट्या थांबवा, मग ते कोणत्याही स्वरूपात असो. लक्षात आलं का? अन्यथा एखाद्याची जर हाय लागली ना तर त्याच्यावरती उपाय काही नाही. बघा जमते काय. कारण का ह्या चातुर्मासामध्ये ह्या चोऱ्या चपाट्यांना जास्त वेग आला असतो या चातुर्मासामध्ये. कारण काय? नकारात्मकता ऊर्जा वाढलेली असते. हे मी का सांगतोय?
या चोऱ्या चपाट्या करणाऱ्यांना मी का सांगतोय, या चातुर्मासामध्ये यांची ऊर्जा, राक्षसी स्वभाव, दानवी स्वभाव हा वाढलेला असतो, तो शमवावा त्यांनी, आणि त्यांनी दैवत्व प्राप्त करावं. दैवत्व नसेल तर कमीत कमी मनुष्य प्राणी तरी व्हावा. कळलं का? माणुसकी हीच महत्त्वाची आहे. अन्यथा या चातुर्मासामध्ये आपला ऱ्हास होणं कोणीही रोखू शकत नाही. लक्षात आलं का मित्रांनो? काय ते मी सांगतोय ते. दर्श अमावास्या, आषाढी अमावास्या, दीप अमावास्या आणि गताहारी अमावास्या हे त्याचं खरं उल्लेख आहे आणि त्याचं खरं स्वरूप आहे. हेच ते वास्तव आहे. हे वास्तव तुमच्यापर्यंत पोचलं असेल तर त्याला गाठीशी बांधा, घट्ट बांधा आणि या पुढचं जीवन कसं व्यापन करायचं आहे, कसं जगायचं आहे, जगा आणि जगवा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.